महाविद्यालयातील स्पोर्ट्स आणि फिजिक्स डिपार्टमेंटच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित, ज्याचा खरोखरच महाविद्यालयाला, आमच्या सर्व अध्यापक मंडळींना, सर्व विद्यार्थ्यांना अभिमान आहे, अशा आमचे विद्यार्थी कुमारी सृष्टी जोगदंड आणि कुमारी माणिक केंद्रे हे सत्कारमूर्ती, त्यांचे पालक आदरणीय जी पांढरे सर, आदरणीय जोगदंड सर, जोगदंड मॅडम, ज्या आत्ताच ज्यांचा उल्लेख अवधानी सरांनी, जे दुहेरी भूमिकेत आहेत, पालक प्लस कोच, उपप्राचार्य अवधानी सर आणि उपस्थित सर्व माझे सहकारी बंधूंनो आणि भगिनींनो. मराठीमध्ये एक उक्ती आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. या उक्तीचा प्रत्यय आत्ता जोगदंड सर बोलत असताना मला जाणवत होता की खरोखर स्पोर्ट्सच्या क्षेत्रामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी कशी आहे आणि स्पोर्ट्समध्ये करिअर करण्यासाठी त्यांनी अगदी अपत्य होण्यापूर्वीपासून त्यांचं जे डिझायर आहे किंवा त्यांची जी इच्छा आहे, त्या इच्छेनुसार त्यांनी त्या पद्धतीनं मार्गक्रमण केलं, आपल्या पाल्याला त्या पद्धतीनं मार्ग दाखवला आणि पाल्याची सुद्धा जी प्रतिक्रिया आहे की माझ्या आईवडिलांच्या मार्गदर्शनामुळे मी इथंपर्यंत पोहोचले. तर या सर्व घटनाक्रम लक्षात घेता आपल्याला एक सर्व तुम्ही विद्यार्थी लक्षात घ्या की जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये असं जुनून ठेवणार नाही कुठल्या गोष्टीचं, बर्निंग डिझायर जोपर्यंत आपल्यामध्ये असणार नाही, तोपर्यंत कुठलंही यश मिळत नसतं. त्याच्यासाठी शॉर्टकट हा यशाला नसतोच, केव्हाच शॉर्टकटच्या मार्गाने यश मिळत नसतं. यश मिळवण्यासाठी तपश्चर्याच करावी लागते आणि तपश्चर्याच नव्हे तर ती खडतर तपश्चर्याच करावी लागते, जी की या दोन्ही विद्यार्थ्यांनी केलेली आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांनी पालकांचं तर नाव नेलेलंच आहे, परंतु त्यांच्या रूपाने आपल्या महाविद्यालयाचं सुद्धा नाव आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांनी नेऊन पोहोचवलेलं आहे. आणि जे सर आपण आत्ता इच्छा व्यक्त केली किंवा ज्या पद्धतीनं तुमची ध्येय तुम्ही उराशी बाळगलेलं आहे, स्वप्न तुम्ही उराशी बाळगलेलं आहे, ऑलिम्पिक असेल, इंटरनॅशनल असेल, नक्कीच तुमची इथंपर्यंतची सकारात्मक जी वाटचाल झालेली आहे, आपल्या प्रयत्नांचं यश आहे. आणि नक्कीच याच्या पुढेही आपली जी वाटचाल आहे ती याच पद्धतीनं चालू राहील आणि आपल्या पाल्याच्या रूपाने आपल्याला तर यश मिळणारच आहे, परंतु आमच्या महाविद्यालयाचंही ते यश आहे, महाविद्यालयाचंही नाव लौकिक आहे. अध्यापकांची भूकच एवढी असते, शिक्षक वृंदांची असायला हवी, हाडामासाच्या शिक्षक वृंदांची भूकच एवढी असते की त्यांचा विद्यार्थी हा अधिकाधिक पुढे गेला पाहिजे. माझा विद्यार्थी माझ्यापेक्षाही कसा पुढे जाईल याचा ध्यास, याचं चिंतन, याचं मनन सतत अध्यापकांच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये, विचारामध्ये असलं पाहिजे. आणि त्या अनुषंगानं आज अतिशय हा छोटेखानी सत्कार आहे. स्पोर्ट्सचं ज्यावेळी अशा प्रकारचे उपक्रम किंवा अशा प्रकारच्या सत्कार करण्याचे प्रसंग येतात, त्यावेळी मला आवर्जून त्या आमिर खानच्या चित्रपटाची आठवण येते, जो हरियाणातल्या त्या मुलींच्या प्रत्यक्ष दंगल, हरियाणातल्या त्या मुलींच्या म्हणजे प्रत्यक्ष घटना, सत्य घटनेवर आधारित असलेला चित्रपट, की तो चित्रपट मला वाटतं इथं असलेल्या सभागृहातल्या सर्वांनी पाहिलेला असेल की त्याला तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी किती प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते आणि किती त्याला स्पीड ब्रेकर्समध्ये येतात, किती अडथळे त्याच्या जीवनामध्ये येतात, परंतु त्यांनी ते गुण पाहिलेले असतात. आपल्या मुलीमध्ये असणारे जे गुण पाहिलेले असतात, त्या गुणानुसार तिला योग्य पद्धतीनं दिशा देऊन त्यांना इंटरनॅशनल लेवलपर्यंत ती कसं नेऊन पोहोचवते, हा एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा चित्रपट आहे. तिथलं फक्त एक टर्निंग पॉईंट लक्षात घ्या. टर्निंग पॉईंट जो महत्त्वाचा आहे त्या चित्रपटामध्ये दाखवलेला, त्या दोन मुली, त्या मुलींची इच्छा नसते, पालकांनी त्याच्यातले सुप्त गुण ओळखलेले असतात, आमिर खाननी सुप्त गुण ओळखलेले असतात आणि तो कोचिंग करतो, परंतु मुली त्याला वेगवेगळे कारणं देऊन त्याला नकार देत असतात. परंतु ज्यावेळी ते एका मैत्रिणीच्या लग्नामध्ये त्या मुली जातात आणि ते मैत्रिणी पाहायला असेल आपण सर्वांनी चित्रपट, मैत्रिणी तिचा अनुभव सांगते की आमचं एवढं लहान वयात आमचे पालक लग्न करायला, तुमचा पालक किमान तुमच्याकडे लक्ष तरी देतोय, तुमच्यातल्या गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करतोय, आणि आमचे पालक म्हणजे एवढ्या बालवयात लग्न करून सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आम्हाला बाध्य करत आहेत. त्यावेळी त्यांचं मन बदलतं की खरोखर पालकांची तळमळ
किती व्यापक प्रमाणात होती आणि मग तिथून त्यांच्या मनामध्ये बल्ब पेटतो त्या दोन मुलीच्या, आणि मग तिथून ती जे बर्निंग डिझायर त्यांचं जे क्रिएट होतं, जो जुनून त्यांच्या मनामध्ये क्रिएट होतो, आणि ते मग शेवट म्हणजे टॉपपर्यंत पोहोचतात आणि देशाला सुवर्णपदक मिळवून देतात. नक्कीच सर, आपलं पाल्य हे दोन्हीही विद्यार्थी आमचं वैभव आहे, आपले पाल्य हे आमचं वैभव आहे, आणि ते आपल्या मार्गदर्शनानुसार नक्कीच सुवर्णपदकापर्यंतचे मानकरी ठरतील असा मला विश्वास आहे. आणि तशा प्रकारचं तुम्ही त्या पद्धतीनं स्वतः प्रयत्न करा असं मी तुम्हाला आवाहन करतो. आणि हा आदर्श आपण सर्व विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे की म्हणजे प्रत्येकजण स्पोर्ट्समध्येच यशस्वी व्हावं असंही नाही आहे, परंतु कुठं जिथं जायचं आहे तिथं टॉपला राहण्याचा प्रयत्न करायचा. हा एक गुण, हा एक आदर्श गुण या विद्यार्थ्यातला तुम्ही लक्षात घ्या सर्व. आणि आपण या पद्धतीनं, खरं तर आमच्या महाविद्यालयाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे सर. मला वाटतं रौप्य महोत्सवामध्ये तुम्ही आम्हाला खूप छानशी भेट या विद्यार्थ्यांच्या रूपानं दिलेली आहे. आपले आभार मी व्यक्त करतो सर. ह्या दोन्ही विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि फिजिक्स आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंटच्या वतीनं ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांचंही कौतुक करतो, अभिनंदन करतो. पाटील सर, सर्व आपण उपस्थित राहायला, जोगदंड मॅडम, पुनश्च एकदा आपले आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी काहीतरी बनण्याचा, आपल्याला आवडीच्या क्षेत्रात काहीतरी बनण्याचा प्रयत्न करा आणि टॉपला जाण्याचा प्रयत्न करा, एवढंच मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद.